नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्सम द्वादश हिंदकेसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे की बकासूर आता कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. खरं तर काल आपल्याला मौजे रेथरे धरण मैदानात पळताना दिसला होता. तिथे सेमीला पराभव झाला. सुट्टीला थोडी गडबड झाल्यामुळे हा पराभव स्वीकारावा लागला होता आणि दुसरा पराभव कमेंटच्या माध्यमातून जास्त येते तो म्हणजे खांदा पलटी. जसं गटाला की बकासूर डाव्या खांदी होता आणि उजव्या खांदी एम नाण्यांचा राजा होता. तर सर्वांचं म्हणणं होतं की असेच खांदे ठेवायचे होते सेमीफायनलला. त्यामुळे हा दुसरा कारण बरेच जण सांगत आहेत की खांदा चेन मुले आणि पहिलं कारण म्हणजे सुट्टीला गडबड झाली. त्यामुळे मौजे रेठरे धरण मैदानामध्ये आपला बकासूरचा सेमीला थोडक्यात पराभव झालेला आहे. त्याच्यानंतर पुढची चर्चा असते की बकासूर आता कोणत्या मैदानात येणार आहे. तर भावांनो, सर्वप्रथम सर्व बैलगाडा प्रेमींना आज होळीच्या हार्दिक शुभेच्छा. आज होळी, उद्या धुळीवंदन, महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव. सर्वांना परंपरा गावाच्या यूट्यूब चॅनलकडून सर्वांना शुभेच्छा. तर वळूया महत्त्वाच्या प्रश्नाकडे, आपला बकासूर कधी येते. तर भावांनो, या वर्षीचं बिंदोडचं पहिलं मैदान असणार आहे बकासूरसाठी खास. बकासूर येते बिंदोड मैदान गाजवायला. तर कधी? वार बुधवार दिनांक 4 मार्च 2026 रोजी भव्य सर्वात मोठी बिंदोडच्या शर्यती आहेत मौजे हिताळे, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे. येथे बक्षीस स्वरूप बघितला तर 4 व्हीलर आहे, 12 बाईक आहेत, 12 फ्रीज आहेत, 12 सायकल आहेत. या कशी बक्षीस असतील तर सर्वात मोठ्या बिंदोड होतील त्यांना लॉटरी स्वरूपात उडवलं जातील. कोणालाही 4 व्हीलर मिळू शकते, 12 बाईक कोणालाही मिळू शकतात, 12 फ्रीज कोणालाही मिळू शकतात, 12 सायकल कोणालाही मिळू शकतात. असं हे भव्य मौजे हिताळीचं बिंदोड मैदान. तर हे मैदान महाराष्ट्रातील सर्वात मोठं बिंदोड मैदान मानलं जाईल. कारण की हे जे मैदान आहे माननीय श्री कपिलजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त हे बिंदोडचं मैदान भरवलेलं आहे. कोण जिंकेल 4 व्हीलर हे कोणाला ठाऊक नाही, कोण जिंकेल बाईक कोणाला ठाऊक नाही. याचं कारण म्हणजे चिठ्ठ्यांच्या स्वरूपात या गाड्या मिळल्या जातील. त्यामुळे मोठं मैदान आहे. या 4 तारखेला 4 मार्चला आपला बकासूर बिंदोड मैदान गाजवण्यासाठी सज्ज झालेलं आहे. तर कुणासोबत फेरा असणार आहे, कुणासोबत पायरा असणार आहे हे मला थोडक्यात माहिती मिळालेली आहे. त्याच्यानंतरच्या व्हिडिओत मी नक्कीच सांगेल, थोडं कन्फर्म करतो. धन्यवाद भावांनो.